अशी का एवढं कल्पना चालत चालले तू कशाला? फायनली खेकड गुतली. मासे तर लागलेत पण त्याच्यामध्ये माशांबरोबर साप पण लागलाय बघा. किती मोठा. आपला कालवण सुद्धा उतरायला नाही भेटली बघा. चुलीवरतीच आहे आणि चूल अजून पेटलेले. कसं काय रे? कसं काय पकडलं रे? हा का? अरे तर चला, हे बघा जाळी घेतली मित्रांनो आणि खालती जाऊन एक टाकतो जरा थोडं खालच्या साईडला. आणि बघा इकडे वरती आशिका माझ्या मागे दिसत असेल. आशिका एक जाळं टाकून घेते का. आशिका चालली पलीकडच्या साईडला, नदीच्या त्या साईडला. या साईडने प्रवाह आहे त्याच्यामुळं पलीकडच्या साईडने जाऊन टाकणार आहे जाळी मित्रांनो. पाणी लय खोल आहे ना. बघा चालली आशिका पाण्यामधून. चांगलं सांगत होतं तुला भिजू नको, मी टाकतो तर नाही. हाऊस लय हा ना. काशी काय बघा जाळ सोडायला लागले. ते खाली अडकले बघा ना तिथं खाली. ते तिथं खाली. अयो छाती इतकं पाणी लागलं अशी का डायरेक्ट. हा भरपूर खोल आहे ना. तर चला आशिकाचं पण आता जाळा टाकत झालंय मित्रांनो. थोडासा राहिलाय. आशिका एवढं कल्पना चालत चालले तू कशाला? काय नाहीतर मग. अरे बाबा तुम्हाला घेऊन पुढशील. फायनली आशिकाने जाळं टाकलंय मित्रांनो. ते बघा मला म्हणत होती, म्हणजे मी आधी म्हणत होतो खोल पाणी नको म्हणून, तर नाही म्हणते मला पण टाकायचं, मला पण यायला पाहिजे. तर आशिकाने जाळं टाकले. चला आता मी पण टाकून घेतो. फायनली माझं तर आता जाळं टाकून झालेलं आहे. आता मी इकडे खोल पण पाणी, तिकडे तरी माझ्या छातीतलं पाणी, इकडे तर माहित नाही पण हे म्हणते जास्त खोल आहे. तर आता ते जातील तिकडचं जाळं टाकायला. वहिनी आले, वहिनी आले. मी तर एक जाळ टाकलं. आता हे एक जाळ राहिलंय पिशवीमध्ये पण आहे होतं. मळाई पण आम्ही आणलेली. आता हे गेले दुसरा जाळा टाकायला. हे बघा मला ओरडत होते मोठ्या मोठ्याने, तू जाळ डोक्यापर्यंत गेली होती खाली पाण्यात. तर मी शिण घेतल्या. मी एवढं डोक्यापर्यंत गेलं तर मग शिण घेईना झाले म्हणून मी आली पटापट त्यांचं व्हिडिओ बनवायला. ओ खुश का? तू गप म्हणताय तुम्ही गप. आमच्या वहिनी साहेब नुसत्या मोबाईल मध्ये गप गप. बघा की रडायला लागला काय? रडू नको, आधीच पाणी जास्त आलंय नदीला. गडोळी आली एकतर गडोळी. त्यात तुम्ही रडले अजून गडोळी येईल. इकडे लागले आशिका खेकडे पकडायला. एक गराटी करून दिली ते मगायची ती. अजून काही काही खेकड भेटली नाही. आणि जाळ्याला मारणंच येत होतं लगेच लगेच. का ग गराटीला काय लागे ना. मला वाटत आहे ना मासा बांधून टाकायला पाहिजे, म्हणजे मग येतील लगेच. हा हे बघा फायनली खेकड गुतली. पण ती आता पकडायची कशी? अगं खेकड आहे ग ना. हाय बऱ्यापैकी. आली ना. आली. अरे अरे कसली ओढते ना. बघ बघ बघ. थांब तिला खाऊ दे थोडा थोडा. इकडे ओढ, इकडे ओढून घे, इकडे ओढून घे. थोडासा इकडे ओढून खाऊ दे, खाऊ दे तिला. कसले मासे कसले आले त्याच्यावरती गश का. हा थांब बरं का, थांब बरं का. हा हा खाऊ दे, थांब बरं का. थोडासा खाऊ दे तिला आणि मग इकडे घ्या. खाऊ दे, थांब बरं का. एक मिनिट. कुठं गेलं ते? खाऊ दे बरं का. हा हीच नाही रे, मोठी रे. हा हा उचल बरं, उचल बरं.
उचल माझ्याकडे आण माझ्याकडे बरं का ना. हां मी हात नाही ना इकडं पकडतो. वर करायचा वर पाण्याच्या वर. हा येऊ दे खाली खालूनच येऊ दे येऊ दे खालून इकडून येऊ दे बरं का. 1 मिनटं धरली. मी बघितली होती का तिथं आलेली मगाशी नाही का शिवळ केलेली बघा. अरे हे धर मला आता चावल. मी कशी पकडले पकडली बाबा अशी का नाही एकीकडे. तर थांबून किती वेळ का ना. लावून ठेव आपल्याला जाळे काढायचे आता. हायातलं खेकड्या तिथं का नाही. 1 नंबर बघा. उचला जरा वर करून दाखवलं. अरे 1 नंबर साईज बघा. मस्त भेटले. तर चला बराच वेळ झाला. अर्धा तास होऊन गेला मित्रांनो. जास्त वेळ ठेवलं ना का खेकडे डायरेक्ट मासे जे लागलेले असतात ना जाळ्यामध्ये ते खातात. तर पलीकडचं आहे जाळे आपलं जाऊयात काढू बघू काय नाही. मासे खूप सारे लागतात पण आज पाणी पण गढूळ आहे आणि वातावरण पण चांगलं नाही. कालच जोराचा पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे गढूळी पण आहे पाण्याला जास्त. तरी पण आम्ही ट्राय करतोय लागले तर बघूया. खुश का आव पण मग 15 मिनिटं तर टाकायला पाहिजे की नाही. टाकायचं लगेच मागं काढायचं का. होय असं पकडा गेलो नाही मिळणार. बापरे मासे तर भेटलेत आपल्याला भरपूर सारे आले तर. बापरे डायरेक्ट खाऊन टाकले बघा. मग खाऊन टाकतात का असे. हे 2 कसे पकडले जातात. भरपूर आहेत ना. हा भरपूरच लागले आहे ना. बरेचसे सगळं जाळं काढून घेतलं एक आणि एवढे मासे भेटले बघा एकाच जाळ्यामध्ये. आणि 4 खेकडी भेटल्या. 1 मोडली आणि 3 खेकडी जरा थोड्या मोठ्या त्या याच्यामध्ये ठेवल्या पिशवीमध्ये. ते जिवंतच ठेवले तसेच कारण की ऑलरेडी आता मासे बनवणार आहे ना त्याच्यामुळे ते तसेच ठेवूयात. तर असे का गेले बघा किती खोल पाण्यामध्ये तिकडं जाळं काढायला. मग असे टाकलेलं असे का नाही एकदा त्याच्यामध्ये काय जास्त मासे नव्हते आले. आता असे का नाही परत टाकले. तशी हा काढ तशीच बाहेर बघा. गुतले ते तिची खाली. अरे खाली एक आहे खाली पण एक आहे. हे बघा इकडे एक खेकडा आले आणि इकडे एक आले. तर हे असं जर लई टाइम जाळं टाकलं ना मित्रांनो की लगेच 15-20 मिनिटच जाळं टाकलं बघा मित्रांनो. तरी पण इथं कसं करणार रे. आता मलाच मदत करू लागायला लागणार आहे. अशी गेला 2 खेकडे पकडल्या मित्रांनो. 2 आलत्या तर थोडासा ॲडजस्ट केलं आणि पकडल्या. एकच मासा होता तिथं आणि 2 खेकडे होते त्याला. हा बघू इकडे पण आले ना छोटे येते बघा. मासा पण इथं चांगला गुतला एक मस्त आणि एक बघा इथं लगेच खेकडे जास्त मासे नाही ना मित्रांनो. आपण असं तिकडे वरती जाणार आहे नेहमीच्या ठिकाणी. आपण जेव्हा जिकडे जातो तिकडं त्यावेळेस आपण जरा खालते आलतो म्हटलं गडूळ पाणी आहे ना त्याच्यामुळं या साईडला थोडं गडूळ पाणी नाही वरती जास्त गडूळ आहे त्याच्यामुळे आपण खाली आलतो खालच्या साईडला. पण इकडं पण भेटले मासे एका जाळ्याला. मग अशा जाळ्याला तर भरपूर आलते. याला बघू किती गुतले तर. हे बघा तर जाळा काढून आणलाय. मासे तर लागलेत पण त्याच्यामध्ये माशांबरोबर साप पण लागलाय बघा. किती मोठा साप गुतलाय बघा जाळ्यामध्ये. तुला आवडतो का. हा आवडतोय ना मला तर लय भीती वाटते बाई सापाची. सगळ्यात जास्त वाघापेक्षा मला सापाची भीती वाटते. हा बापरे आद्या गावावरला हा ना. हा मग त्याची पण त्याला भीती आहे ना. मासे काढून घेतले. बाकीचं जाळ आहे ना आम्ही कट करून टाकलेलं सापामुळं. तर तो पूर्णपणे आता बघा निघून जाईल. आता सगळं असं मोकळा झालेलं आहे. चला आता आपण चूल करू. ओके काय बनवायचं आता करू आपण. मासे बनवू आपण आता. तर बराच वेळ झाला मित्रांनो मी खेकडे आणि मासे पकडत होतो आणि तोपर्यंत बघा आशिकाने मस्तपैकी भात पण ठेवलेलं आहे. कांदा टोमॅटो वगैरे सगळं कापून घेतलंय. दादा चूल करायला लागलाय आणि मासे पण दाखवतो तुम्हाला किती भेटलेत बघा.
एक नंबर. 1 किलोपेक्षा जास्त मासे भेटले असेल मित्रांनो. बघा सगळे मळे, एक फक्त हे दिसते त्याच्यामध्ये पितोळे. आणि मस्तपैकी आता मळे मासे साफ करून देतो आशिकाला, तोपर्यंत आशिकाचा भात शिजतोय. तसे घासून घेत आहे, त्याच्यावरचे खवले काढायला एकदमच सगळ्यांचे खवले निघतील नाही का. हा आपण ते फोडून पण नीट करायला लागतं बरं. कसले भारी वाटतं बघा मासे, एकच नंबर ना. फायनली मित्रांनो आपला भात शिजलाय. आणि बघा आशिकाचे सुद्धा इकडं मासे नीट करून झालेत, एकदम थोडेसे राहिलेत. तर चला आता कालवण टाकूयात मस्तपैकी. कालवण टाकून घेते बघा आशिका. कांदा खोबरा लसूण आणि कोथिंबीर. हा कांदा खोबरा लसूण आणि कोथिंबीरचं वाटण करून आणलेले आपण. पावसाचं असलं जबरदस्त खतरनाक वातावरण झालंय मित्रांनो. बघा एकदम काळा काळा ढग आलत आणि स्वयंपाक चालू आहे आमच्या इथं. तर पाऊस आला तर पळायला लागेल घेऊन. हा हा चालेल. तेव्हा आशिका वाटण सुद्धा जे आणलं होतं ते पण टाकून घेते. आणि असं वाटतंय आज एक नंबर कालवण करणार आहे. आमची चालले भाजीची तयारी. आणि तिकडे बघा खेकडे काठीला एक सोबत मंगाशी एक ना. आता 2 आणलेत का काय बघू केवढे. बापरे बघ ना केवढे. आणि हे बघ हे कसं चावले मला. केवढे नाही एक नंबर. बघा पावसाचं वातावरण झालेलं आहे, मग काय करायचं. एक नंबर ग्रेव्ही झाली बघा मस्त. आता पाणी टाकून घेते का त्याच्यात थोडा. हा मासे टाक मासे टाक. हा आणि अंदाजानुसार हे कर पाणी टाक. थोडंच बनव. अशी का मासे टाकून घेते. डायरेक्ट टाकलं असे ना होत होत डायरेक्ट होत. एकच नंबर. हा ना एक नंबर. आज एक नंबर होणार आहे रसावर का ना. शिजून दे मस्त. कसलं भारी मस्त. आता फक्त 10 मिनिटं वाट बघायचे. जास्त वेळ नाही लागणार आहे आपल्याला, फक्त 10 मिनिटातच होईल. कारण मळ्या माशाचा कालवणाला जास्त वेळ शिजायला लागत नाही. आणि पावसाचं वातावरण बघा कसं मागं दिसतं, एकदम काळे काळे ढग आले. तर पाऊस याच्या आधी लवकर लवकर कालवण शिजूयात आणि जेवायला बसूयात. आता काय काय म्हणायचं तूच पाऊस घेऊन आलाय. मी तर जुन्नरवरून मासे खायसाठी आलोय. हा ना. आणि मित्रांनो एकदमच असं कालवण व्हायची वेळ झाली. म्हणजे झालंच असतं पण पाऊस यायला लागला बघा. थोडा थोडा असं चिपकायला लागलाय. याच्यामध्ये जाणवतंय बघा पाण्यामध्ये. हे सगळं घेऊ लागा रे. तर पळापळ झालेली आहे मित्रांनो. हे बघा सगळ्या दादा परीला घेऊन गेला आणि आलेला आहे पाऊस. आणि आपलं कालवण काय शिजून देत नाही. नेऊन घरी सुद्धा शिजवायला लागणार आहे. तर हे बघा पावसामध्ये पण पाण्याचा थेंब पडताना दिसत असतील तुम्हाला. आपला कालवणामध्ये पावसाचे थेंब पडताना दिसत असतील. तर चला आता जाऊयात घरी मित्रांनो. हे बघा खूपच पाऊस जोराचा यायला लागलाय. एवढ्या कमी वेळामध्ये मित्रांनो एवढाच जोराचा पाऊस आला की बस रे बस. आणि आपलं कालवण सुद्धा उतरायला वेळ नाही भेटली बघा. चुलीवरतीच आहे आणि चूल अजून पेटलेले. कसला जोराचा पाऊस आला बघा. दादा काय रे. अरे बापरे खतरनाक. हा ना भात आणला असं का नाही इकडं. आणि पाऊस बघा कसला खतरनाक आलेला आहे. मला वाटत आहे कालवण तसंच उद्या यावा. काय आमच्या प्लॅनची वाट लावली पावसाने. फारच वाट लावली पावसाने. आता चला सगळं सामान घ्या व्यवस्थित. ते एक टाकून घ्या. पावसाने जाम दांदळ केले आणि आम्ही आता आलोय
असं काय केली कालवड घेऊन घरी माशाचा आणि एक खेकडे आपल्या हृदय घेऊन चाललंय. पावसाने ज्या हालत केली मित्रांनो आमची. तू गप तुझ्यामुळेच पाऊस आला. हा मग म्हटलं पाऊस उघडेल जेवायचा होता आम्हाला. हा ना आता नाही येत काय. कपडे चेंज केले आणि बघा आता आलो इकडं. आणि जाळे आधीच आणलेले आम्ही. जाळ्यामध्ये हा काढायला सुद्धा टाइम नाही भेटला. जाळ्यामध्ये बघा किती मासे आलते तर ते असे काढतात. हा एका जाळीचे राहिले ते त्याचे हे केलं फ्राय केलं. आणि बाकीचे इकडे दाखव जा ना कालवून बघा मस्तपैकी आत. आणि आल्या आल्या मस्तपैकी हे केलं ठेवलं चांगलं गॅसवरती आणि मस्त बनवलं बघा कसं एक नंबर झाले मस्त. फायनली आता सगळं झालंय रेडी आणि जेवायला सुद्धा बसलेत पोरं. काय होतंय मासे पाडशील तळलेले मासे पाडशील स्पेशल आहे ना. नाही देतेच लटून मला वाटत आहे आता. वहिनी लागली बघा वाढायला. मस्त पैकी मासे वाढून दिले बघा किती. दादाले जर लाजत आहे काय. तर वहिनीने बघा मला पण मस्त पैकी मळ्याचं कालवून दिले. कसलं जबरदस्त कलर आलेला बघा एक नंबर. नाही नाही त्याला खरंच पळायला लागत होतं घेऊन मग आपली मजा आली असते. तर चला मित्रांनो एकदम जबरदस्त कालवून झालं. तर जेवण वगैरे झालंय आता. चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.